अतिशय योग्य निर्णय, चांगला उपक्रम आहे. लोकांचे कब्र काढलेच पाहिजे. जे शिवाजी महाराजांनी आपल्याकडे जे ठेवलेली आहे. शौर्य आता जर शिवरायांची माहिती पडायची असेल महाराष्ट्राला तर औरंगाबादची कबर इथं असणं योग्यच आहे. असू देवावी त्याचं काय ही नाही तर काय ती कबर काय आता कोणाला मारणार आहे का काय करणार आहे ती कबर असं आहे. ती हा ती आता ती दगडच्या जागाला पडली, हडकत जागाला पडली, ते त्याच वेळेस काढायला पाहिजे. आता हाय त्या स्थितीमध्ये ठेवायला पाहिजे. आतापर्यंत काढली नाही देणं, आता जर काढायची काही गरज आहे. म्हणजे वाद निर्माण करण्याचा पैकी प्रकार आहे हा. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर औरंगजेब आणि औरंगजेबाची कबर या गोष्टी चर्चेमध्ये आल्या. त्यातच अबू आझमी यांनी वक्तव्य केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर गदारोळ झाला आणि अनेक नेत्यांनी औरंगजेबाची कबर ही खोदून टाका, काढून टाका अशी मागणी केली. आपण पाहिले की काल नागपूरमध्ये दंगा देखील झाला, दगडफेक झाली, जाळपोळ झाली. या सगळ्या वातावरणाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया. मी आता पंढरपूरमध्ये आहे. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी भाविक येत असतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की महाराष्ट्रामध्ये हे जे वातावरण सुरू आहे ते योग्य आहे का, औरंगजेबाची कब्र काढून टाकली पाहिजे का, याबद्दल काय वाटतंय ते पाहूयात. कोणतं गाव तुमचं? कोल्हापूरवरून आलो. आता सध्या जी राज्यामध्ये औरंगजेबाची कब्र काढून टाकण्याचा जो विषय सुरू आहे त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? सध्या विधानसभेत जे अधिवेशन चालू आहे त्याच्यावरून लोकांचं लक्ष विचलित करून समाजातील इतर गोष्टी बाजूला सारून एखादी गोष्ट उपळून काढण्यासाठी औरंगजेबाची कबर खणणं चालू आहे. जसा शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती असतो आणि जसं शिवाजी महाराजांचं शौर्य माहिती लागतं त्यासाठी औरंगजेबाची कबर असणं योग्य आहे. माझ्या मते महाराष्ट्राला काय वाटतंय हे मला माहिती नाही, पण माझ्या मते कबर शौर्य आता जर शिवरायांची माहिती पडायची असेल महाराष्ट्राला तर औरंगजेबाची कबर इथं असणं योग्यच आहे. तुम्ही एक युवक आहात, युवकांची सध्या राज्यात काय प्रश्न आहे? युवकाचे सध्या MPSCच्या भरती वेळेत निघत नाहीत. MPSCच्या त्यानंतर रिझल्ट लवकर लागत नाहीत. जवळजवळ आता आरोग्य भरती झाली, त्यानंतर बऱ्याच भरती झाल्या, यात भरपूर असा भोगसपणा झालेला आहे. त्यानंतर आता MPSCची जे गट क ची गट ब च्या मेन्स परीक्षा असतात त्या सातत्यानं पुढे ढकल जातात. MPSCत सातत्य नाही. मेन म्हणजे UPSCच्या धर्तीवर MPSCनं पण काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आपली युवकांची आता सध्या मागणी चालू आहे. आता अधिवेशन सुरू आहे, यामध्ये तुम्हाला फक्त औरंगजेबाच्या कबरीबद्दल दिसतंय का तुमचे काय प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, बोलले जातात, काय बघताय तुम्ही सध्या? अभिमन्यू पवार, रोहितदादा पवार यासारखे महाराष्ट्रातील जे तरुण नेते आहेत ते नेते सातत्याने ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत की MPSCच्या लोकांचं कसं प्रश्न मांडता येतील. पण जे बाजूचं फक्त एक धर्म राष्ट्र असं करून जे विधानसभेत गदारोळ चालू आहे तो काही योग्य नाही असं मला वाटते. काय वाटतं तुम्हाला, औरंगजेबाची जी कबर आहे ती काढून टाकली पाहिजे का? हा विषय 400 वर्षापूर्वी ती कबर बांधलेली आहे. मग संभाजी हाल करून मारलं, बरोबर आहे, सगळं झालं, पण आतापर्यंत ती कबर तर ठेवलेली आहे. शिवाजी महाराज या काळामध्ये 36 सेवक होतं का नाही त्याच्यापैकी 18 मुसलमानाचं होतं. शिवाजी महाराजांनी भेदभाव केलेला नव्हता तसा अजिबात. तर ते तसं काय करू नये असं माझं मत आहे. आणि असू देवावी त्याचं काय ही नाही तर काय ती कबर काय आता कोणाला मारणार आहे का काय करणार आहे ती कबर असं आहे. ती हा ती आता ती दगडच्या जागाला पडली, हडकत जागाला पडली. एवढंच की शिवाजीला मारण्यासाठी आलेला धन लुटण्यासाठी ती इथंच टाकून गेला आहे, हाडकासकट टाकून गेला आहे. इथं आपल्या ह्याच्यात त्याची कोण सगळ्याला म्हणजे कळलं पाहिजे की इथंच मेला औरंगजेब. ह्या इथं औरंगजेब मेला, ती हाडकी इथंच पडली. शिवाजी महाराज लुटून न्यायला आलता सगळं, ते जे हाती घोडं सगळं इथंच राहिलं, ते हाडकं सुद्धा इथंच राहिली, असं झालेलं आहे. तर त्यांचं ती खून ते राहावी काय असं म्हणजे विचारलं तर राहावं असं माझं मत आहे. गाव कोणतं तुमचं? आमचं पुसद. पुसद म्हणजे सातारा? नाही पुसद, यवतमाळ. यवतमाळ. काय आता सध्याची राज्यामध्ये वातावरण सुरू आहे, औरंगजेबाची कब्र काढणं, काल परभणी त्यावरून दंगल झाले, इतके दिवस का काढलं नाही, आता कशाला काढलं? बरोबर आहे की नाही? ते त्याच वेळेस काढायला पाहिजे. आता काय इतकी दिवसानंतर काढली कबर, आता कशाला काढली? आता हाय त्या स्थितीमध्ये ठेवायला पाहिजे. बरोबर आहे की नाही साहेब? आता अधिवेशन सुरू आहे, त्यात सगळा विषय कबरीचाच आहे. बाकीचे प्रश्न तुम्हाला दिसतात का? काय वाटतं तुम्हाला? नाही चुकीचं वाटतं, चुकीचं वाटतं. काय याच मुद्द्यावरनं दंगल झाली, जाळपोळ झाली, दगडफेक झाली, ही गोष्ट महाराष्ट्राला परवडण्यासारखी आहे का? नाही, बिलकुल नाही. जातीवाद महाराष्ट्राला परवडण्यासारखा नाही. पण हे जे होतंय हे चुकीचं होतंय साहेब, चुकीचं होतं. काय थांबलं पाहिजे या सगळ्या गोष्टी? हे सगळ्या थांबल्या पाहिजे. जातीवादी गोष्टी थांबल्या पाहिजे साहेब, थांबल्या पाहिजे. तासगाव सांगली पेड, हां झालं दर्शन वगैरे विठ्ठलाचं? एक नंबरचं.
आता सध्या जी चालू आहे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे, औरंगजेबाची कबर काढणं, काल दंगल झाली नागपूरमध्ये, काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडे बघून? ही आता राजकारणच बरोबर नाही सध्याचं चाललेलं काय असेल ते असं आहे. गलिच्छ राजकारण आहे, त्याबद्दल काय विषय जास्त बोलण्यात अर्थ नाही. औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे का ठेवली पाहिजे, काय ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक जाणकार म्हणून? आतापर्यंत काढली बी नाही देणं, आता जर काढायची काही गरज आहे. म्हणजे वाद निर्माण करण्यापैकी प्रकार आहे हा, का नाही? बाकीच काय नाही. काय सरकारकडून काय अपेक्षा आणि काय मिळते, पदरी काय मिळते आपल्याला? पदरी तसं काहीच मिळत नाही आता तसं. असं आहे हे आपल्या त्यांच्या सत्तेसाठी काही पण घोषणा करायच्या, राज्याची तिजोरी मोकळी करायची, हेच चाललंय. बाकीच काय तेव्हा काल नागपूरला जाळपोळ झाली, दंगल झाली. होय, हे बरोबरच नाही तर सध्या राजवटीत. वारकरी संप्रदाय सगळ्या धर्माला जातीला मानणारा संप्रदाय, तुम्ही पंढरपूरमध्ये आज आलाय. महाराष्ट्रातलं वातावरण यापूर्वी असं होतं का, आत्ता झालंय? कधीच नव्हतं. आता हे चालू या 4-5 वर्षात बिघडलेलं वातावरण आहे ते ह्यापूर्वी कधीही नव्हतं. म्हणजे आता माझं वय 75 आहे, 75 वर्ष कारकिर्दीत कधीच नव्हतं असं. काय कारण काय असं बिघडायचं कारण काय, यातनं फायदा कुणाचा आहे? फायदा राजकारण्याचा, जनतेचा काही फायदा नाही. जनतेचा काही सुद्धा फायदा नाही. त्यांच्या सत्तेच्या खुर्चीसाठी काही पण करायचं, काय इकडून तिकडे तिकडून इकडे, काही त्यांच्या सत्तेसाठी त्यांच्या सर्वस्वासाठी सगळं चाललेलं असते. राजकीय नेते आता भाषणं करतात मोठमोठे, भांडणं लागायचे, काय? या राजकारणामुळं सगळं बिघडले. हा. यांचं जे वर राजकारण चाललंय की नाही ह्याच्यामुळं ही सगळं बिघडली, दुनिया सगळी त्याच्यामुळे बिघडली. भाषणं आता जी सध्या चालू आहे ती ऐकू वाटतात का तुम्हाला? काही सुद्धा ऐकू वाटत हा? अजिबात नाही. काय अपेक्षा काय आहेत सरकारकडनं आणि पदरी काय मिळतं तुमची? काही सुद्धा मिळत नाही सरकारकडून. 2000 दिलं तर 4000 घेते ती माघारी. काय याचा उपयोग आहे? नाही दिलेलं चांगलं आहे ना. कबर काढायची औरंगजेबाचा विषय चाललाय. आता ते कबर काढायची म्हणजे वाद निर्माण होणार. हा. काय उपयोग आहे त्याचा? काय सुद्धा उपयोग नाही. ह्याच्या पाठीमाग कधी का की ही केलं नाही ना आताच. हा, नाही. मावशी काय म्हणत होता तुम्ही आता? काय नाही, लाडक्या बहिणी म्हणून पैसे बिसे बनसे बायाने घेतलं, आपलं झाले निवाड. आता त्या मोदीला निवडून आणला, गेली माणसं जाऊ द्या. गेले. कोणतं गाव आहे तुमचं? अकोला. अकोला. काही सध्या राज्यात जे वातावरण चाललंय, औरंगजेबाची कबर काढली पाहिजे का ठेवली पाहिजे, काय तुम्हाला वाटतं? काढली पाहिजे औरंगजेब, काढली पाहिजे महाराजांसोबत. असू दे की बोला, का काढली पाहिजे, काय वाटतं, कशासाठी काढली पाहिजे? औरंगजेबानं संभाजी महाराजांचे खूप गेलेले आहेत. हा. संभाजी महाराजांवर त्यांनी खूप अत्याचार केलेले आहेत. त्यामुळे औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे. काढून टाकली पाहिजे. हा. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे. आणि या राज्यामध्ये पर असायला नको. नाही, जे होतंय ते फार चुकीचं आहे. योग्य तेच झालं पाहिजे. जे होतंय ते फार चुकीचं होतंय. योग्य त्या गोष्टीला न्याय दिलाच पाहिजे. जे काही चुकीचं करतायत त्यांनी त्या गोष्टीची विमर्शा केली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी पावलं शासनानं पण उचलली पाहिजेत योग्य त्या पद्धतीने. आता सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये तुम्हाला जनतेच्या हिताचे विषय जास्त दिसत आहेत का हे फक्त कबरीचंच राजकारण दिसते? मुळात हे राजकारण थोडं जास्त झालेलं आहे. जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे, जनतेच्या प्रश्नांच्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे, प्राधान्य त्या जनतेच्या प्रश्नांनाच दिलं पाहिजे. हा विषय हा दुय्यम ठेवला पाहिजे, याच्यावर तोडगा काढलाच पाहिजे, मी नाही म्हणत नाही. पण प्रथम तुम्ही कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे तर ते जनतेच्या प्रश्नालाच दिलं पाहिजे. सरकारच्या कामगिरीवरती सध्या तुम्ही खुश आहात? रोजगार असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीचे प्रश्न? नाही, मी नाही खुश सर. नाही. मेदनकरवाडी, खेड तालुका, जिल्हा पुणे. पुणे. आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये वातावरण सुरू आहे, औरंगजेबाची कबर काढायची वगैरे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिशय योग्य निर्णय, चांगला उपक्रम आहे. या असे लोकांचे कबर काढलीच पाहिजे. जे शिवाजी महाराजांनी आपल्याकडे जे ठेवलेली आहे त्या ठेवीनुसार आपण वागलं पाहिजे. कारण या मागून आले आणि पुढे झाले, आपले बाप झाले ते आता. तुम्हाला काय वाटतं? काल नागपूरमध्ये याच्यावर दंगल झाली, दगडफेक झाली. सध्या दंगल वगैरे व्हायला नाहीच पाहिजे. ॲक्च्युली महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे किंवा महाराष्ट्र हा हिंदूंचा आहे. त्याला कारणीभूत एवढे महाराष्ट्राचे मंत्री सुद्धा आहेत. मंत्री सुद्धा कारणीभूत आहे आणि प्रत्येकाने आपापली जर जबाबदारी झाली तर असं होणार पण नाही. फक्त जोडे बांधले जे लोकांच्या. करतात ते योग्यच आहे, परंतु ह्या अशाला प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे दंगलीला किंवा ह्या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे. काय तुम्ही म्हणला मंत्री कारणीभूत आहेत का म्हटलं? याला मंत्री कारणीभूत एवढेच आहेत की मंत्री दोघं बाजूने लढवतात. मराठ्यांना एका बाजूने म्हणतात तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळू, अशी मंत्र्यांची गत झालेली आहे सध्या. कारण ज्यावेळेस पुढाकार घ्यायचा असतो त्यावेळेस लोकांना पुढे करतात, ते का पुढे येत नाही स्वतः, असं माझं म्हणणं आहे.
म्हणजे जनतेला पुढं करायचं हा स्वतः पाठीमागे. स्वतः मागे राहायचं. बरोबर अरे खंबीर नेता कशासाठी असतो निवडून दिलेला? आम्ही आमच्या पदरीचे नेते कशासाठी निवडून देतो? त्यांनी कार्य केलं पाहिजे. हे वाद उगायच्या आधीच त्यांनी ते हा, मिटवायला पाहिजे त्यांनी होतं. मिटवलं वाढून द्यायला पाहिजे. पाहिजे. वाढवायच्या नंतर असं चालेल हे परवडणार नाही महाराष्ट्राला. नाही परवा. बाबा तुम्ही काय सांगाल? हा? हेच सांगणार आम्ही. मावशी काय तुम्हाला वाटतं ही सगळं राज्यात चाललेलं काय योग्य आहे का सध्या? नाही योग्य तर नाहीच आहे योग्य हा आहे ते आमच्यासाठी व्यवस्थित पाहिजे सगळं आम्हाला तेवढंच आमचं म्हणणं आहे. जंगल व्हावं नाही दंगल चांगलं व्हावं सगळं व्यवस्थित व्हावं चालावं थांबावं सगळं तिथं आहे की नाही योग्य व्हावं सगळं असेल ते. तर आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले युवक आहेत, वारकरी आहेत, शेतकरी आहेत. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मतमतांतर आहेत. जे मूलभूत जे प्रश्न आहेत रोजगाराचे आहेत, शेतीचे आहेत, ते देखील सोडवले पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदले पाहिजेत अशी भावना या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.